Today we learn the unit Introduction to Biotechnology. In this lesson, we will learn about tissues, animal tissue, plant tissue culture, agri-tourism and agri-business. या घटकामध्ये आपल्याला प्रामुख्याने ऊती, वनस्पती ऊती, प्राणी ऊती, ऊती संवर्धन, कृषी पर्यटन व शेती पूरक व्यवसाय असा हा घटक अभ्यासायचा आहे. तर यामध्ये ॲट फर्स्ट वी सी अबाउट टिश्यू. In case of amoeba-like unicellular organisms, all functions are performed by organelles of that single cell. However, the most of organisms are multicellular. Most of organisms are multicellular. Most of organisms are multicellular. Most of the organisms are multicellular. How are the various processes brought in their body? Group of cells come together so as to perform the various functions of the body. Are you familiar with the sequence of letters, words, sentence? From sentence, the lessons textbook adds similar. The organization of the body of organisms follows a definite hierarchy. You have already studied cells and cell organelles in depth. म्हणजे यामध्ये आपल्याला ऊती, प्रथमतः ऊती म्हणजे काय, यामध्ये साधारणपणे वेगवेगळी काही उदाहरणे दिलेली आहेत की अमेबासारख्या एक पेशीय सजीवांमध्ये आवश्यक ती सर्व कार्य ही पेशीतील अंगके पार पाडत असतात. पण बहुसंख्य सजीव हे बहुपेशी आहेत. मग त्यांच्या शरीरातील विविध कार्य कोणत्या पद्धतीने पार पडतात, शरीरातील हे काम कोणत्या पद्धतीने चालते, यासाठी एक विशिष्ट गट, पेशींचे गट एकत्र येतात. ज्याप्रमाणे एक उदाहरण दिलेलं आहे की अक्षरापासून शब्द तयार होतो, शब्दापासून वाक्य तयार होते, वाक्यापासून एखादा घटक तयार होतो, या पद्धतीने. आणि एक विशिष्ट म्हणजे ज्याला आपण पाठ्यपुस्तकाचा क्रम म्हणतो, तर हा क्रम कसा आपण अभ्यासतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि याचप्रमाणे सजीवांचे संघटन सुद्धा तयार झालेले असते. यापैकी पेशी आणि त्याची अंगके याविषयी अधिक माहिती आपण या घटकामध्ये घेणार आहोत. याशिवाय साधारणपणे शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. म्हणजे आता ऊतीची व्याख्या कशी केलेली आहे पहा. A group of cells having the same origin, same structure and same function. A group of cells having same structure. A group of cells having a same origin, structure and function. Same origin, same structure and same function is called as tissue. आता यामध्ये एक एक मुद्दा बघूया आपण. अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग द सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन इज कॉल्ड टिश्यू. Millions of the cells present in the body of multicellular organisms. These cells are divided into different groups and each group perform a definite function. For example, we can perform movements due to the
contractions and relaxations of muscles, conducting tissues in plants transport water and food to all its parts. All functions of the body occur with full efficiency due to the specific organization of the cells and their division of work. Then म्हणजे यामध्ये अगोदर आता आपण ऊती म्हणजे काय तर बहुपेशीय सजीवांच्या बाबतीत काही उदाहरण दिलेले आहेत की शरीरामध्ये म्हणजे आपण म्हणतो की बहुसंख्य म्हणजे सजीवांच्या लाखो प्रजाती आहेत बहुपेशीय सजीवांच्या आणि या सजीवांच्या शरीरामध्ये पेशी आहेत. या पेशींची गटांमध्ये विभागणी केली जाते. आता ह्या पेशींची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असते. लाखो पेशी शरीरामध्ये असतात आणि यांची विभागणी करून प्रत्येक गट एखादे विशिष्ट प्रकारचे कार्य तो करू शकतो. आपल्या शरीरातील स्नायूंचे आकुंचन आणि शिथिलीकरण याप्रमाणे हालचाली ज्या आहेत तर याप्रमाणे वनस्पतींमधील संवहनी ऊती आणि अन्नाचे वहन शरीराच्या सर्व भागापर्यंत करतात. पेशींची वैशिष्ट्यपूर्ण रचना व त्यांच्या कामांची विभागणी म्हणजे पेशींचं काम कोणत्या पद्धतीने चालते यांची विभागणी कशी आहे ते आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. यानंतर टाइप्स ऑफ टिश्यू. टाइप्स ऑफ टिश्यू. सिंपल टिश्यू and complex tissue. Simple tissue and second one is complex tissue. These are the two types of tissue. In simple tissue made up of only one type of cell. Only one type of cell. Only one type of cell. Simple tissue is made up of only one type of cell. Example: epithelial tissue of animals and meristematic tissue of plants. म्हणजे यामध्ये सरळ ऊती ज्याला आपण म्हणतो सिंपल टिश्यू सरळ ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात. याची दोन उदाहरणे दिलेली आहेत की प्राण्यांमधील अभिस्तर ऊती आणि वनस्पतींमधील मूल ऊती. अभिस्तर ऊती इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू. Epithelial tissue of animals and meristematic tissue of plants. Meristematic शब्द कसे आहेत पहा म्हणजे काळजीपूर्वक घरी अभ्यास करत असताना घटकांचं काळजीपूर्वक व्यवस्थित वाचन या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स टिश्यू मेड अप ऑफ मोर दॅन वन टाइप ऑफ द सेल्स. एक्झाम्पल ब्लड ऑफ एनिमल्स, झायलेम अँड फ्लोएम ऑफ प्लांट्स. म्हणजे यामध्ये जटिल ऊती ज्या असतात कॉम्प्लेक्स एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात. याचं उदाहरण आहे प्राण्यांचे रक्त आणि वनस्पतींमधील जलवाहिन्या आणि रसवाहिन्या ज्याला आपण काय म्हणतो झायलेम अँड फ्लोएम, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. तर याशिवाय आणखी या ऊतींच्या संदर्भामध्ये आणखी काही भाग आहे स्पष्टीकरण आहे आणि एक मग आपण त्यानंतर मग वनस्पतीमधील ऊतींचा प्रकार, प्राण्यांमधील ऊतींचे प्रकार अशा पद्धतीने हा भाग अभ्यासायचा आहे. तर प्लांट्स बीइंग sedentaries, most of their tissues are of two types. Then type that given support and 3, and there are dead cells in some tissue. Those do not need much attention. Growth of the plants occurs in specific parts of their body where the tissues contain dividing cells, as animals have to move from place of place in search of food, shelters and pathers. Their energy needs are greater. Most of the tissue of animals are made up of living cells. Uniform growth occurs throughout the body of an animal and they do not have different dividing and non-dividing tissues. This means that the plants and animals having different types of tissues to performing the necessary functions.
म्हणजे यामध्ये प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये जो मुख्य फरक आहे तो या ठिकाणी अभ्यासायचा आहे. प्लांट्स being sedentary in most of the tissue of the types are given support. म्हणजे यामध्ये वनस्पती स्थिर असल्याने या ऊती आधार देणाऱ्या असतात. ऊतींमध्ये मृत पेशी असतात जास्त, त्यामुळे यांना जास्त देखभालीची गरज नसते. वनस्पतींची वाढ शरीराच्या ठराविक ठिकाणी होते. विभाजक ऊती असतात. अन्न, निवारा व ते हालचाल, स्थलांतर म्हणजे जे काही जीवन प्रक्रिया आहे त्या पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज असते. आणि बहुतांश प्रकारच्या पेशी या कोणत्या पद्धतीने काम करतात? प्राण्यांची वाढ, शरीरभर एक समान विभाजक अविभाजक ऊती कोणत्या प्रकारे काम करतात? तर अशा पद्धतीने एक एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पहिला जो मुद्दा आहे की टिश्यू, ॲनिमल टिश्यूज अँड प्लांट टिश्यूज. तर टिश्यूजमध्ये मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम्स आर मल्टीसेल्युलर्स. अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग अ सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड द सेम फंक्शन्स इज कॉल्ड अ टिश्यू. देन द टाइप्स ऑफ टिश्यू, यामध्ये सिंपल टिश्यू अँड कॉम्प्लेक्स टिश्यू. वन टाइप ऑफ द सेल्स अँड मल्टीसेल्युलर कॉम्प्लेक्समध्ये मेड अप ऑफ मोर दॅन वन टाइप ऑफ द सेल्स. वन टाइप ऑफ द सेल्स याचं उदाहरण आहे ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड झायलम अँड फ्लोएम इन अ प्लांट्स. म्हणजे यामध्ये एक एक भाग अभ्यासत असताना आपल्याला यामध्ये जटिल ऊती, ज्याला आपण म्हणतो की या जटिल ऊती ह्या एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींच्या बनलेल्या असतात. यामध्ये प्राण्यांचे रक्त आणि वनस्पतींमधील जलवाहिन्या आणि रसवाहिन्या अशी उदाहरणं आहेत. तर अशा पद्धतीने एक एक भाग अभ्यासण्यासाठी आपल्याला इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी जैव तंत्रज्ञानाची ओळख आपण ज्याला म्हणतोय, तर सध्या हा विषय खूप महत्त्वाचा आहे की भविष्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र विषय म्हणून हा अभ्यासला जातोय. इयत्ता 10वी नंतरचे जे काही उच्च शिक्षण आहे तर यामध्ये हा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. आणि यामध्ये याची ओळख व्हावी उदाहरण दाखल हा घटक या ठिकाणी दिलेला आहे इयत्ता 9वीमध्ये, इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे हा एक पुढच्या उच्च शिक्षणाच्या दृष्टीने किंवा या विषयाच्या पुढील करिअरच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठ्या संधी या विषयाच्या बाबतीत आहेत. तर अशा पद्धतीने एक एक भाग आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये टिश्यू ऊती, त्याची व्याख्या, त्यानंतर टाइप्स ऑफ टिश्यू आणि यानंतर मग आणखी प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये ऊतींचे कार्य कोणत्या पद्धतीने चालते ते आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत.